पालघर जिल्ह्यात सलग 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता अनेक ठिकाणी पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. मात्र पुराचे पाणी ओसरले असले तरी नागरिकांसमोरील संकट अद्याप संपले नाही. विशेषतः डहाणू तालुक्यातील चिंचणी आणि खाडी परिसरात अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरगुती वस्तू, अन्नधान्य, कपडे, फर्निचर आणि इतर जीवनावश्यक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांना अजूनही घरांची स्वच्छता, चिखल हटवणे आणि दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पूरग्रस्त भागांना भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यांनी बाधित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रशासनामार्फत सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती दिली. पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की तातडीची मदत म्हणून प्रत्येक पूरबाधित कुटुंबाला 5,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. याशिवाय अन्नधान्य, अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू आणि ग्रामपंचायतीमार्फत फूड किटचे वितरण करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाचे पंचनामे जलद गतीने पूर्ण करून शासनाच्या नियमानुसार पुढील आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी वारंवार पूरग्रस्त होणाऱ्या भागांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरते त्या भागांसाठी नाले सफाई, पाण्याचा निचरा, संरक्षक बंधारे आणि अन्य आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. पूर परिस्थिती दरम्यान जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य राबवले. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 2,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्यांची सुटका करण्यात आली असून प्रशासनाकडून मदत आणि पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पुराचे पाणी ओसरले असले तरी पूरग्रस्तांचे संकट संपले नाही. प्रशासनाने तातडीच्या मदतीसोबतच कायमस्वरूपी पूर नियंत्रण उपाययोजना राबवून नागरिकांना सुरक्षित आणि दिलासादायक जीवन देणे ही काळाची गरज आहे. आता चिंचणी येथे आपण डहाणूमध्ये घरांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केलेली आहे. या ठिकाणी असं दिसतोय की बाजूचा जो तलाव आहे आणि खाडीमध्ये भरती असल्यामुळे सर्व लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाऊस जास्ती असल्यामुळे ते पाण्याचा निसारा वेळेत होऊ शकला नाही. इमिडिएटली आपल्याकडे जे आपत्ती व मदत कार्य म्हणून एक 5,000ची तरतूद असते ते आपण इमिडिएटली त्यांना मदत देतो. त्यासोबतच त्यांना जे धान्य आहेत ते पण आपण राशनच्या मदतीने देतो. याशिवाय आता ग्रामपंचायत त्यांना फूड पॅकेट्स आणि इमिडिएट रिलीफ वर्क त्यांनी शाळेमध्ये स्थलांतर करून सुरू केलेलं आहे आणि भविष्य कालामध्ये निश्चितच इथे काहीतरी उपाययोजनाची गरज आहे जेणेकरून याची पुनरावृत्ती होऊ नये. जिल्ह्यामध्ये किती लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे? साधारण जवळपास 2,000 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्थलांतरित केलेलं आहे सुरक्षित ठिकाणी. याशिवाय काही लोक असे पण आहे की ज्यांचं घरामध्ये थोडंफार पाणी असल्यामुळे ते त्यांच्या नातेवाईकांकडे परस्पर पण शिफ्ट होऊन गेलेले आहेत आपल्या कर्मचाऱ्यांना इन्फॉर्म करून. डहाणू, तलासरी या 2 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अफेक्टेड आहे आणि पालघरचा काही नदीकडचा भाग जो आहे तो अफेक्टेड आहे. या सर्व ठिकाणी आमच्या ज्या टीम्स आहेत ते पंचनामे पूर्ण करून तातडीची जी मदत असते ते देण्यासाठी इमिडिएट राशन आणि फूड पॅकेट्स देण्यासाठी नियोजन करते. सोबतच वेळेमध्ये जे जे आपले मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे ते घराची पडझड झाली असेल तर त्याचे नॉर्म्सप्रमाणे त्यांनाही मदत देण्याचं आपण नियोजन केलेलं आहे. हे सगळं पडून गेलेलं. सकाळी मी येऊन व्हिडिओ काढलेला इकडचा येऊन. आणि मॅडम इकडे आम्ही झोपतात, चिंचेचं वरती झाड इकडे, हे बघा हे सगळे पत्रे फुटले, एवढं झाड लाकूड घरावर पडलं धाड कधी. आणि तुमचं घर इथे कधी पासून आहे? खूप वर्ष, किती वर्ष झाली असेल तरी 50 एक तरी झाली असतील ना, 30-40 मागे होते. ट्रस्टीमध्ये राहायचे पहिले, पण तिकडनं आम्हाला काढलं, मग आम्ही इकडे येऊन राहिले.
आणि इथे कधीपासून 30 वर्ष 30-40 वर्ष झाली असतील आम्हाला. बाकीच्यांची बरीच जुनी पण आहे. तेच मॅडम, दिसतो आहे की इथे जी परिस्थिती आहे त्या अनुषंगाने इथे तर पाणी भरणार. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.